बेजा मार्गावरील कोऑपरेटिव्ह सोसायटीतील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या तिघांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। रितेश उर्फ मोंटू रमेश सोनकुसरे, अंकुश बंडूजी मडके व प्रतीक उर्फ शुभम हंसराज फुलझेले अशा अटकेतील आरोपींची नावे आहेत। 3 जानेवारीला मंदिरात चोरी करून चोरट्यांनी दानपेटीतील 10,000ची रोख व एम्प्लिफायर चोरी केली। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलिसांनी शोध घेऊन तिघांना अटक केली। त्यांच्याकडून रोख व 2 वाहने जप्त करण्यात आली। हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी एक मंदिर चोरीचा प्रकार नोंद झाला होता। त्या आरोपींचा आम्ही शोध घेत होतो। आमच्या एकूण तपासामध्ये आरोपी नामे रितिक उर्फ मोंटू सोनकुसरे, त्याचे सहकारी अंकुश बंडूजी मडके आणि प्रतीक शुभम हंसराज फुलझेले असे हे तिघं निष्पन्न झाले। या लोकांना ताब्यात घेऊन ह्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे आणि हे तिघं पण रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, नियमितपणे चोरी करणारे आहेत। तर ह्यांच्याकडनं इतर उर्वरित 3 गुन्हे ज्याच्यामधले मोटरसायकल चोरी आणि घरफोडी असे आम्ही उघडकीस आणलेले आहेत असं आहे। मॅम, यांनी चोरी कशा प्रकारे करायचे, काय मोडच होता चोरी करण्याचा उद्देश, आणि जे अटक आरोपी आहेत त्यांच्यावर आपराधिक काय रेकॉर्ड आहे का? काय या तिघांचा पण आपराधिक रेकॉर्ड आहे। याच्यापैकी फक्त रितेश उर्फ मोंटू जो आहे तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो। उर्वरित दोघं हे लोक कुठलाही कामधंदा करत नाही आणि तिघांनाही व्यसनाची सवय आहे आणि व्यसनाच्या पूर्ततेकरता चोरी करणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे। आतापर्यंत ह्याच्यामध्ये आमच्या एक 68,000चा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करीत आहोत।